जरांगे शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले। या ठिकाणी त्यांनी शिवाई देवी समोर नतमस्तक होऊन देवीची भक्तिभावाने पूजा करत आरती केली। त्यानंतर आता ते पुढच्या प्रवासाला सुरुवात करतील आणि आज रात्री उशिरा मुंबईमध्ये दाखल होतील। शिवाईची त्यांनी आरती केली। तर जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरती मनोज जरांगे पाटील अनवाणी पायाने निघालेले आहेत। गडावरती जरांगे पाटील पोहोचलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरती नतमस्तक झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा संकल्प करणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी पाटील आहेत। पाटील, काय संकल्प होणार आज? राजाकडे एकच मागणी आहे, बळ द्या, शक्ती द्या, यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद द्या, बस। बाकी काय मी तर असं नाही म्हणू शकत छत्रपतींना की त्यांना सद्बुद्धी द्या, त्यांना सद्बुद्धी येणारच नाहीये। आरक्षणाचा लढा असाच सोपा राहील? हो, अजिंक्य आणलाय। ज्यांचा छत्रपतींवरती विश्वास आहे, राजांवरती, विचारांवरती विश्वास आहे, त्या डावानं चालतो तो यशस्वी होतो। फक्त ते डावं टाकता आले पाहिजेत, खेळता आले पाहिजेत, योग्य वेळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवा। गोरगरिबांच्या खूप अडचणी आहेत मोठाल्या, मराठ्यांचे मन जिंकायला संधी आहे। अशी संधी फडणवीस साहेबाच्या वाट्याला कधीच येणार नाही। या संधीचं त्यांनी सोनं करून मराठा समाजाचा आरक्षण देऊन सन्मान करावा। हा मराठा समाज मरेपर्यंत त्यांना विसरणार नाही, कारण आमचं हक्काचं आरक्षण आहे। तुम्ही सन्मानानं दिलं तर लोक तुमचं उदं उदं करतील, पण तुम्ही पुन्हा पुन्हा अपमान केला, यापेक्षाही भयानक नाराजीचा रोष तुमच्याविषयी मराठ्यात जाणार आहे। कारण हाल आम्ही बघतोय, तुम्ही नाही। आमचे पोरं मोटरसायकलवर येतात, पावसात झोडपतात, इतके आमचे हाल आहेत। ह्या वेदना समजून घेणं गरजेचं आहे। नुसतं येशीत बसून किंवा मोठमोठ्याल्या गेस्ट हाऊसला बसून गरिबाच्या वेदना काय असतात ना, पावसात झोडपणं म्हणजे इतकी तळतळ वाटली। आमचा एक भैया आहे आता लातूरचा, त्याला त्यांचाही त्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला लातूरचे। तब्येत कशी आहे काल डॉक्टरांना विचारली, तर आज पुन्हा विचारतो। आता दुसरं आज प्रवासात असताना व्यंकट भैयाचे बंधूला त्यांनाही अटॅक आला अशी माहिती कळाली मला आत्ता। खूप वाईट आहे। आता फोन करून खाली गेल्यावर रेंज नाही इथं विचारतो आम्ही, तर वाईट आहे। आम्ही त्यांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहेत। त्यांची तब्येतसुद्धा सुधारण तर माहीत नाही खाली गेल्याच्या नंतर काय, परंतु देवेंद्र फडणवीसांना आमचे किती बळी घ्यायचे आणखी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।